हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? बघा, आज 23 नोव्हेंबर आहे. म्हणजे आमच्या इकडे इतके दिवस आम्ही ॲक्च्युली मी कामामध्येच होते. म्हणजे कॉलेज सुरू झालं, आयुष्य स्कूल सुरू झालं दिवाळीनंतर. त्यामुळे जशी सांगोला आलं तशी काही व्हिडिओ करणं पॉसिबलच झालं नाही. सो तरी म्हटलं आज जरा थोडीशी विश्रांती भेटली, कारण आज 23 नोव्हेंबर आहे. आमच्या इकडे मतदान झालं विधानसभेचं, सगळीकडेच झालं आहे महाराष्ट्रामध्ये. सो त्याचा निकाल आज आहे. सो जाऊन फक्त साईन करून आले. आणि आज सांगोल्यामध्ये खूप गर्दी आहे, कारण आज रिझल्ट आहे. सो सध्या तरी आमचे जे शेकापचे अधिकृत उमेदवार आहेत बाबासाहेब देशमुख, ते लीडवरती आहेत. आणि आता म्हणजे 12 वाजलेत, 1 वाजायच्या आसपास सर्व रिझल्ट एकदम डिक्लेअर होऊन जाईल आणि बाबासाहेब देशमुख मे बी आमदार होतील. आणि त्यामुळे काय झालं तर कॉलेजमध्ये जास्त थांबू नाही शकलो, गोंधळ खूप होता. सो मी घरी आलो. तर म्हटलं आज थोडासा व्हिडिओ बनवावा आणि सांगावं सिच्युएशन काय चालू आहे. तर आयुष आज स्कूलला गेलं आहे. ॲक्च्युली त्याला शनिवारी सुट्टीच असते, पण आज स्कूलला गेला कारण त्याला आमच्याकडे वोटिंगचं होता 20 तारखेला वोटिंग होतं. त्या दिवशी त्याला सुट्टी होती. सो त्याची भरून काढण्यासाठी आणि त्याची गॅदरिंग आहे 2 तारखेला, त्यामुळे त्याचं प्रॅक्टिस वगैरे डान्स प्रॅक्टिस ते सगळं मिस होऊ नये म्हणून परत आज स्कूल आहे. सो ठीक आहे, त्याला म्हटलं असू ते जा, तशी इकडे सांगोल्यामध्ये गोंधळच असणार आहे. सो त्याच्या स्कूलजवळ एवढं काही नसेल. तर कसे आहात सगळे? आणि मी पण एकदम मस्त आहे. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. मी नक्कीच आयुष आल्यानंतर व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेन आणि त्याच्याशी पण जाऊन भेटवेन. तर सुरू आहे. आज तर सुट्टीच भेटली आणि उद्या रविवार त्याची सुट्टीच असेल. सो 2 दिवस आराम आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच.